आपल्याकडे निलंगा इथून आलेला आहे. त्यांना साधारण 2 वर्ष झाले. उजव्या साईडचा पॅरालिसिस झालता. पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांची ब्रेनची सर्जरी झाली. खूप मोठी ब्रेनची सर्जरी झालेली आहे त्यांची. तर त्यांनी भरपूर ठिकाणी उपचार घेतले. उपचार घेऊन झाल्याच्या नंतर ते आपले जनसेवा हॉस्पिटल पैठण येथे उपचार घेण्यासाठी आले. तर ह्या 10 दिवसात त्यांना किती आराम मिळाला हे आज आपण काकूंच्या आणि भैयाच्या तोंडून जाणून घेऊया. तर काकू, नाव काय तुमच्या भैयाचं पूर्ण? प्रकाश भोंगे. गाव कोणतं आपलं? हा स्ट्रोक कधी बसला होता भैयाला? 2-3 वर्ष झाली. 25 एप्रिल 23. अच्छा. मग तेव्हाच ऑपरेशन, त्यांची ब्रेनचे ऑपरेशन तेव्हाच ऑपरेशन. अच्छा, 2 झाले ना? 2. अच्छा. मग काय सांगितलं होतं डॉक्टरांनी त्यांना? गॅरंटीने असं सांगितलं होतं की 10-15 मिनिटाची वेळ दिलेली होती. मग आता जाऊ दे म्हणलं, आपलं नशीब. बरोबर. का गेलं, ऍडमिट करून घ्या म्हणलं. मग त्याच्यातून हे केलं. पुन्हा हे सगळं पूर्ण हे व्यायामासाठी जनसेवामध्ये आलो आम्ही. आता इथं आल्यापासून थोडा बोलण्याचा काहीच बोलायला म्हणजे येत नव्हतं. बरेच शब्द इथं आल्यापासून बोलायला 10 दिवसात प्रगती झाली. अच्छा अच्छा. तसं जर पाहायला गेलो तर भैयाचं खूप मोठं ऑपरेशन आहे. खूप मोठं याच्यातून म्हणजे ते आम्हाला भेटून आले आपल्या असं म्हणायला हरकत नाही. कारण की ते काकूचं काहीतरी पुण्य म्हणायचं आणि त्यांच्या मिसेसचं काहीतरी कुंकू बळकट म्हणायचं, म्हणून ते एवढ्या याच्यातून वाचले आणि आज आपल्याला दिसतायत, चालतायत, बोलतायत, फिरतायत. खूप मोठी गोष्ट आहे ही छोटी गोष्ट नाहीये. तसंच भैया अजून प्रगती करायची, अजून आपल्याला चालायचं, बोलायचं, बोलत राहायचं नेहमी. जितकं आपण बोलणार तितकं आपल्याला बोलणं पटपट येणार, आहे की नाही? बाकी काकू, आपले उपचार वगैरे कसे वाटले तुम्हाला? छान आहे एकदम. व्यायामासाठी खूप छान आहे. पूर्ण व्यायाम तिचा असं म्हणजे बोट हे असं असं वाकडे होऊ लागते. आता असं थोडं सरळ व्हायला करून दाखवा बरं आता. असं सरळ खाली करा, असे करा बोट. असं सरळ. नाव सांगा बरं भैया. प्रमोद धोंडो. गाव कोणतं? निलंगा. आपण कुठं आलोय? पैठण. अच्छा. बोलण्यात बरंच बदल झाला. स्पष्ट आहे असं. आज सुट्टी झाली ना? सुट्टी. आज घरी जायचं का मग? अच्छा.